आज बनवणार आहे छान अशी शिमला मिरची। मस्त छान अशी शिमला मिरची लंबट कट करून घेतली, उभे काप, टोमॅटो कट करून घेतला आणि कोथिंबीर विदाऊट लसणाची करणार आहे सिंपल अशी चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढई ठेवूया गॅसवर गरम करा, त्याच्यात तेल घालूया। विदाऊट लसणाची करणार आहे भाजी। तेल गरम झाले, यामध्ये टाकूया मोहरी। यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी तडतडते, यामध्ये थोडी हळद टाकूया आणि शिमला मिरची टाकून घेऊया। आणि छान अशी परतून घेऊ। आणि आता यामध्ये टाकू परत आपण टोमॅटो। तर मसाला केव्हा टाकायचा आहे ते मी नंतर सांगेन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विदाऊट लसणाची भाजी, लसण नाही येते। छान असं भाजून घ्यायचं, छान असं तळून घ्यायचं। आता याला काय करूया आपण, 2 मिनटं झाकण ठेवूया। त्याला 2 मिनटं झाकण ठेवूया, मग वाफळून घेऊया। मग हे वाफळलं ना, मग परत आपण मसाल्याची प्रोसेस करूया। आता आपण झाकण काढून घेऊया। भाजी परत छान अशी परतून घेऊया। बघा, बघू शकता। आता आपण यामध्ये वरतून मसाले घालूयात। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, आणि छान ब्राऊन कलर यायसाठी मी हा मसाला घालते त्याच्यामध्ये। त्या मसाल्याने छान असा भाजीला ब्राऊन कलर येते। थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ। सिंपल भाजी विदाऊट लसणाची। आता छान हे मसाले आपण मिक्स करून घेऊया। आता हे मसाले मिक्स झाले। आता याच्यामध्ये काय करू आपण, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया। 1-2 चम्मच शेंगदाण्याचा कूट। आपण एसर टाकूया, याने काय होते, भाजीला थोडासा जाडसरपणा येते एसर टाकल्यानं। आणि भाजी कशी टेस्ट लागते एसर टाकल्यामुळं, कारण शेंगदाण्याची एवढी बारीक भाजी नाही, तिला असं जाडसरपणा येत। आणि शेंगदाणे खूप टाकल्या भाजी गुळमुट होती, मग त्याच्यामुळे मी थोडासा एसर टाकला त्याच्यामध्ये। आता आपण परत 2 मिनटं झाकून ठेवूया। बाटली काढून घेऊया। छान अशी भाजी पण नम झाली, हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि टोमॅटो छान असं मॅच झाले। तर यामध्ये कोथिंबीर घालूया वरून ठेवून। आणि पाहिजे तसं तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया, जसे तुम्हाला पतलं पाहिजे तसं। तर गरम पाणी मी तुम्हाला सतत सांगत असते ना, मी भाजीला गरमच पाणी वापरते, कारण गरम पाण्याने भाजीची चव नाही जात, छान टेस्ट येते। थंड पाणी टाकून आपण तर टेस्ट पण नाही येणार। त्यामुळं सवयच लागली मला भाजी करताना गरम पाणी बनवूनच नंतर टाकायची। इतकाच रस्सा पाहिजे, जास्त रस्साही नाही छान लागत ह्याचा। तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार। हे बघा, आता परत ह्याला 2 मिनटं छान शिजू देणार आहे। हे बघा, बघू शकता, छान अशी तर्री पण आली आहे आणि भाजी छान झाली आहे। तर गरम गरम पोळी भातावर पण ही भाजी खाऊ शकता। चला तर मग आपण घेऊया वाढून। छान आपण आता जेवायला घेऊया। गरम गरम भाजी,
रेडी आहे भाजी जेवायला. मस्त रस्सा भाजी सोबत पोळी. सोबत पोळी आणि हे काकडी. या तर मग तुम्ही पण जेवायला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.